मुंबईतल्या ऐतिहासिक द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई अर्थात एशियाटिक लायब्ररीच्या निवडणुकीने पुन्हा एकदा एक प्रश्न ऐरणीवर आलाय। साहित्य संशोधन आणि संस्कृती जपणाऱ्या संस्थांमध्ये राजकारणाचा वाढता प्रभाव पडतोय का? एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीत दोन माजी खासदार आमने सामने आहेत। त्याआधीही अनेक साहित्य आणि सांस्कृतिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे नेते किंवा त्यांच्या समर्थकांची सक्रिय भूमिका दिसून आली। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अठराशे 4 मध्ये स्थापन झालेली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई अर्थात एशियाटिक लायब्ररी ही देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित संशोधन संस्थांपैकी एक। दुर्मिळ ग्रंथ, ऐतिहासिक लिखित आणि अमूल्य दस्तऐवजांचा खजिना जपणाऱ्या या संस्थेची स्वतंत्र ओळख आहे। मात्र यंदा या संस्थेची चर्चा पुस्तकांपेक्षा निवडणुकीमुळे अधिक होतीये। आमच्या या निवडणूक लढवण्यामागच्या भूमिकेमध्ये मुख्यतः एशियाटिकला एक भविष्यवेधी आणि एक जीवमान संस्था म्हणून उदयाला आणणं हा आमचा प्राधान्याचा विषय आहे। आम्ही एशियाटिक ही सर्व प्रकारे वैचारिक अस्पृश्यतेपासून दूर ठेवून, सर्वांना बरोबर घेऊन, पक्षीय राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून भविष्यवेधी एशियाटिकचं स्वप्न बघून आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहोत। आमची खात्री लोक आमच्या पाठीमागे आहेत। यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार कुमार केतकर आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे अशी थेट लढत रंगली आहे। दोन्ही उमेदवारांची सार्वजनिक आणि राजकीय पार्श्वभूमी असल्यानं ही निवडणूक फक्त संस्थेच्या प्रशासनापुरती मर्यादित न राहता वैचारिक नेतृत्वाच्या दृष्टीने सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते। दरम्यान मतदार यादीवरील वाद, धर्मादाय आयुक्तांचा हस्तक्षेप आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे सुद्धा ही निवडणूक चर्चेत राहिली। ज्या पद्धतीनं देशातल्या आणि राज्यातल्या निवडणुका एखाद्या मशिनरीचा वापर करून जिंकल्या जातात, तशाच पद्धतीनं कुठे मतदारांच्या घरी गाड्या पाठवून, कुठे धनशक्ती वापरून या निवडणुका जिंकायच्या, अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी आम्हाला दिसते आहे। पण एशियाटिकच्या मतदारांच्या सामूहिक शहाणपणावर आमचा विश्वास आहे। आम्हाला खात्री आहे ती वाचणाऱ्या, विचार करणाऱ्या, चिंतन करणाऱ्या लोकांचं पॅनल म्हणून आमच्या पॅनलच्या मागे एशियाटिकचा मतदार सुज्ञपणाने आणि प्रचंड मताधिक्याने आम्हाला मदत करेल। एशियाटिक ही एकमेव संस्था नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालंय। कोणत्या संस्था चर्चेत आहेत? अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, विविध विद्यापीठांमधील साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ। तज्ज्ञांच्या मते या संस्था आता फक्त साहित्य आणि संस्कृतीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत। या संस्थांकडे मोठं बौद्धिक नेतृत्व, सामाजिक प्रतिष्ठा, धोरणात्मक प्रभाव, मोठं सभासद जाळं आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मत घडवण्याची क्षमता आहे। म्हणूनच या संस्थांच्या नेतृत्वाकडे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा सुद्धा कल वाढताना पाहायला मिळतो। त्या दिवशी निवडणूक व्हायला हवी होती, त्या दिवसापर्यंत जेवढे सदस्य झाले आहेत त्यांना वैध सदस्य मानलं जावं ही मागणी धर्मादाय आयुक्तांनी मान्य केली आहे आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने ही यादी जी आहे ती परिपूर्ण आणि वैध आहे। असे हे बहुसंख्य सदस्य हे 27 सप्टेंबर नंतर झाले होते आणि त्यातल्या 55 जणांची शुल्क भरणी ही मुख्यतः एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातून झाली होती। त्याचा सबळ पुरावा आमच्याकडे आहे। आता त्यांना अवैध मानलं गेले। एशियाटिक सोसायटीची ही निवडणूक फक्त अध्यक्षपदाची निवड नाहीये, तर सांस्कृतिक संस्थांच्या भविष्यातील नेतृत्वाची दिशा ठरवणारी म्हणूनही पाहिली जाते। या संस्था आपली स्वायत्तता कायम ठेवतील की सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातील स्पर्धेचाही त्यांच्यावर प्रभाव वाढत जाईल, हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।
आहे